ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपची मुंबईसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। मराठी न बोलण्यावरून सुरू झालेल्या वादामध्ये भाजप अमराठींच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळत आहे। अमराठी नागरिकांवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता भाजपची मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे। तर मराठी न बोलण्यावरून सुरू झालेल्या या वादात भाजप अमराठींच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हिंदूंच्या मुद्द्याने पुढे येत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे। तर परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपने लक्ष वळवल्याचं म्हणत मनसेने यावर टीका केली आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदू हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत। हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय। त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यासही सुरुवात झाली आहे। मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत। आम्ही गुंड। काल कोणाच्या ते व्यापाराच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला। त्याच्या काही ते लिहिलं होतं काय? गुजराती माणसाला मारला। कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला। त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत? त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही। विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। अमराठींवरील मारहाणीवरून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तर आझमी हे भाजपची बी टीम आहेत असं म्हणत आमदार महेश सावंतांनी पलटवार केला। भाई अगर कोई आदमी यहाँ पढ़ा लिखा नहीं है, बाहर से आया हुआ है, कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है, बाल बच्चे वहाँ गांव में रहते हैं, यहाँ रहता है, मराठी बोलना नहीं आती तो क्या उसको मारेंगे आप? मराठी आमचे भरपूर मित्र आहे, सगळे जाती धर्माचे आमचे मित्र आहे। गुजराती आहे, बंगाली आहे, साऊथ इंडियन आहे, सगळ्या प्रकारचे आम्ही सलोख्याने राहतो। परंतु जर ते महाराष्ट्रात राहून जर मराठ्यांची बदनामी करतात आणि मुजोरी करत असेल तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार। की होय महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोललीच पाहिजे, हे जर ते स्वागत करू शकतात तर तुम्ही कटलं नको ते राजकारण करता। तिकडे बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादवांनी राज ठाकरेंवर ट्विट करत टीका केली आहे। महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर राज ठाकरे यांचे लोक हल्ला करतायत। मी राज ठाकरेंना आव्हान दिलंय की त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांची सारी हेकडी काढीन। आज पत्रकार परिषदेत चुकून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं। मी त्यांचा मनापासून आदर करतो। राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर जी गुंडगिरी करतायत ती आम्ही चालू देणार नाही। प्रत्येक प्रांताच्या प्रादेशिकतेचा आदर आहे, पण त्याच्या नावाखाली आमच्या बिहारच्या लोकांवर हल्ला केला तर त्याची मुळं हादरवून टाकू, असं ट्विट जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केलं। कोण पप्पू यादव? असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही। तर मनसेची मान्यता रद्द करा असं पत्रच भारतीय हिंदू सेनेनं निवडणूक आयोगाला दिलंय।